नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय इतिहास. इयत्ता 9वी मध्ये आपण इतिहासामध्ये इतिहासाची साधने, भारत 1960 नंतरच्या घडामोडी, भारतापुढील अंतर्गत आव्हाने, आर्थिक विकास, शैक्षणिक वाटचाल, महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, विज्ञान व तंत्रज्ञान, उद्योग व व्यापार, बदलते जीवन भाग 1 व बदलते जीवन भाग 2 इत्यादी घटकांचा अभ्यास केलेला आहे. आणि त्याचा पुढचाच इयत्ता म्हणजे इयत्ता 10वी. आणि इयत्ता 10वी मधील आपल्याला इतिहास लेखन, पाठ पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, पाठ दुसरा इतिहास लेखन भारतीय परंपरा, पाठ 3 उपयोजित इतिहास, पाठ 4 भारतीय कलांचा इतिहास, पाठ 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास, पाठ 6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, पाठ 7 खेळ आणि इतिहास, पाठ 8 पर्यटन आणि इतिहास आणि पाठ 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन इत्यादी घटक आपल्याला इयत्ता 10वी मध्ये शिकायचे आहेत. चला तर पाहूयात. प्रकरण क्रमांक 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. आता याच्यामध्ये 2 पद्धतीचं लेखन आपल्याला अभ्यासायचं आहे. एक आहे पाश्चात्य परंपरा आणि दुसरा आहे भारतीय परंपरा. आज आपण पहिला पाठ इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा अभ्यासणार आहोत. मग याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या घटकांचा अभ्यास करणार आहोत तर इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपामधील वैज्ञानिक दृष्टिकोनांचा विकास आणि इतिहास लेखन आणि महत्त्वाचे विचारवंत. आता इतिहास म्हणजे काय आपणा सर्वांना माहीत आहेच. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः नोंद म्हणजे इतिहास. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. आता इथं 3 शब्द महत्त्वाचे आहेत बघा. इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. उद्दिष्ट काय आहे की जर आपल्याला गतकाळात घडून गेलेल्या घटना आहेत त्या घटनांची क्रमशः संगती लावायची असतील, त्याचं आकलन जर करून घ्यायचे असतील आणि ही जर उद्दिष्ट असतील तर इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास काय केला जातो. ही एक अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. आता इतिहास संशोधन, लेखन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, अभ्यास म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. संशोधन हा जो शब्द आहे तर संशोधन म्हणजे काय, रिसर्च. सर्च म्हणजे काय, शोधणे, आणि रिसर्च म्हणजे संशोधन, पुन्हा शोधणे. आता पुन्हा शोधणे म्हणजे काय तर आधी एखाद्या इतिहासाच्या एखाद्या घटकावर संशोधन झालेलं आहे आणि त्याचीच सत्यता, ती गोष्ट तशीच आहे की नाही याची सत्यता पडताळून पाहणे म्हणजे संशोधन. मग हे संशोधन जे आहे तर ते काय आहे, अखंडित चालणारी प्रक्रिया. इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडित चालणारी काय असते, प्रक्रिया असते. वैज्ञानिक शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. आता पहा, तुम्ही विज्ञानाच्या तासाला वेगवेगळे प्रयोगशाळेमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रायोगिक पद्धतीच्या आधारे प्रयोग करून पाहता. प्रत्यक्ष निरीक्षणाचा तिथं अवलंब केला जातो आणि जे काही निरीक्षणं आहेत तुम्हाला टेबलवर, फॉर एक्झाम्पल H2SO4 तयार करणे. मग आता H2SO4 जर तुम्हाला प्रयोगशाळेत प्रायोगिक पद्धतीने तयार करायचं आहे तर तुम्ही प्रयोगशाळेमध्ये जाणार, Hचे 2 घटक, सोडियम 4 घटक असे घटक घेणार, त्यांचं एकत्रीकरण करणार आणि H2SO4 तयार झाला की नाही हे प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारे तुमच्या निरीक्षण प्रात्यक्षिक परीक्षेच्या नोंदवहीमध्ये नोंदवणार. याच पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सर्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते.
मापन प्रयोग म्हणजे काय तर नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण. नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग. आणि हे जे प्रयोग आहेत या प्रयोगांच्या आधारे सर्वकालिक म्हणजे काय सर्व काळामध्ये आणि सार्वत्रिक नियम मांडणे. याच्यामुळे काय होते आपल्याला सोपं जात आहे की सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे या प्रायोगिक पद्धतीमुळे आपल्याला काय होतं शक्य होतं. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती यांचा अवलंब करणे शक्य नसतं. आता इथं कारणे लिहा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती यांचा अवलंब करणे शक्य नसते. का शक्य नसतं तर नंबर 1, इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो. नंबर 2, की त्या घटनांची पुनरावृत्ती आपल्याला करता येत नाही. आणि नंबर 3, की सर्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. कारण काय तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहिलंय की गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे हे इतिहासाचे या गोष्टी इतिहासाच्या संशोधनामध्ये महत्त्वाच्या असतात. आणि इतिहासाच्या संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती यांचा अवलंब करणे शक्य नसते. कारण का शक्य नसतं? प्रयोग कुठं केला जातो? प्रयोगशाळेत. आणि प्रयोगशाळेमध्ये केल्यामुळे नियंत्रित वातावरणात केलेल्या गोष्टीला काय म्हणतात? प्रयोग असे म्हणतात. नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग. आता फॉर एक्झाम्पल तर इतिहासातील एखादी गोष्ट आहे की वास्तुशिल्प आहे किंवा ऐतिहासिक घटना आहे, इतिहासात घडलेली एखादी स्वराज्याभिषेक. आता शिवराज्याभिषेक ही जी घटना आहे ती घडून गेलेली आहे. ती घटना प्रयोगशाळेमध्ये आपल्याला करता येईल का? नाही. त्याच्यावर नियंत्रित वातावरण करता येईल का? तर नाही. आणि म्हणून इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आपल्याला काय करता येत नाही, त्या प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करता येणे शक्य नाही. नंबर 2 पद्धती आहे की प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. आता प्रत्यक्ष निरीक्षणाचा अवलंब करणे शक्य नसते. का शक्य नसते? तर इथंही तीच गोष्ट येते की जेव्हा घटना घडत असते तो इतिहास गतकाळात घडून गेलेली असते आणि तसाच प्रसंग, तशीच परिस्थिती, तशाच गोष्टी तंतोतंत आपल्याला पुन्हा निर्माण करता येत नाहीत. आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष निरीक्षण पद्धतीचा अवलंब इतिहास संशोधनामध्ये आपल्याला करता येत नाही. त्याचे कारण नंबर 1 की इतिहासातील घटना ह्या घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे उपलब्ध नसतो. व त्या घटनांची नंबर 2 दुसरं कारण की त्या घटनांची आपल्याला काय करता येत नाही? पुनरावृत्ती करता येत नाही. आणि नंबर 3 की सार्वत्रिक आणि सर्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे काय होतं? शक्य नसते. आता सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा किंवा लिपीचा वापर केला असेल त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि ती लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. आता पहा की सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज आहेत आणि हे दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा किंवा लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी किंवा त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा किंवा लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. की फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ जर आपण पाहायचं ठरलं की जर जर्मन भाषेमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट दिली तर ती जर्मन भाषा आपण शिकलोय का? तर नाही शिकलो. जे शिकले असतील त्यांना ते वाचता येईल, पण जे शिकलेले असतील त्यांना काही ती वाचता येत नाही. फॉर एक्झाम्पल प्राचीन काळी किंवा इतिहास काळामध्ये मोडी लिपी होती पहा. आणि ही जी मोडी लिपी होती तर ही मोडी लिपी त्यांनाच अजूनही वाचता येते की जे त्या मोडी लिपीचे अक्षर जाणतात किंवा ज्यांना मोडी लिपीची अक्षर ओळख आहे अशाच व्यक्ती ती भाषा किंवा ती लिपी जाणू शकतात. म्हणून काय म्हटले बघा की ऐतिहासिक दस्तऐवज जे आहेत त्या लिहिण्यासाठी ज्या भाषेचा किंवा लिपीचा वापर केला गेला असेल त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा किंवा लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
की इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टी या संस्कृतमध्ये लिहिलेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी या मोडी लिपीमध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्या जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील, इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा असेल, इतिहासामध्ये आपल्याला संशोधन करायचं असेल तर आपल्याला त्या लिपीच्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. का असते? तर ती लिपी आपल्याला अवगत नसते आणि आपल्याला जर अवगत असेल तर ती आपल्याला वाचता येते, पण ती जर आपल्याला अवगत नसेल तर त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकाची आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवाटिका हा एक शब्द महत्त्वाचा आहे बघा. अक्षरवाटिका म्हणजे काय? तर अक्षरांचे वळण, लेखकाची भाषाशैली आणि वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास काय करू शकतात? मदत करू शकतात. आता अक्षरवाटिका म्हणजे अक्षरांचे वळण, की उदाहरणार्थ आपण इयत्ता पहिलीमध्ये क शिकतो. मग क कसा शिकतो? तर अर्धा राऊंड मध्ये एक रेष, पुन्हा अर्धगोल, म्हणजे एक अर्धगोल मध्ये एक रेष आणि पुन्हा एक अर्धगोल, क कपाचा तयार होतो. तशाच पद्धतीने अक्षरवाटिकेमध्ये काय महत्त्वाचं असतं म्हणजे काय आहे नेमकं, की अक्षरांचं वळण कसं आहे, लेखकांनी त्या संशोधनासाठी काय भाषा वापरलेली आहे, कागदाच्या निर्मितीचा काळ कोणता होता आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास काय करू शकतात? मदत करू शकतात. आता दस्तऐवज लिहून ठेवले जातात बघा. दस्तऐवज म्हणजे काय, की दैनंदिन जे कामकाज असतं किंवा केलेलं काम असतं तर या कामाची कुठंतरी नोंद, तपशीलवार नोंद ठेवली जाते, क्रमशः त्याची नोंद ठेवली जाते आणि ही नोंद दस्तऐवजामध्ये केली जाते. मग आपल्या शाळेमध्ये बघा, तुम्ही लायब्ररीमध्ये जाता किंवा ऑफिसमध्ये जाता तर तिथं प्रत्येक इयरनुसार किंवा सालानुसार रेकॉर्ड असतं बघा. आणि हे जे रेकॉर्ड आहे, हे जे नोंद वह्या असतात तर ह्यांनाच काय म्हटलं जातं, की दस्तऐवज म्हटलं जातं. की उदाहरणार्थ आपण जर आपल्या शाळेमध्ये गेलो, माणिकताई करंदीकरमध्ये गेलो तर आपल्याला काय होतंय, की आपल्या शाळेमध्ये ज्या ज्या गोष्टींचं अशा पद्धतीचं नोंदी करून ठेवलेल्या आहेत त्या नोंदींचा समावेश या दस्तऐवजामध्ये होतो. आणि हा दस्तऐवज खरा आहे किंवा अस्सल म्हणजे कसा आहे, खरा आहे का, हे कशावरून आपल्याला कळतं, की त्या अक्षराचं वळण, लेखकाची भाषाशैली, निर्मितीचा काळ, कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे काय करू शकतात? ठरवण्यास मदत करू शकतात. मग इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. मग इतिहासतज्ञ जे आहेत ते ऐतिहासिक संदर्भ जो आहे या ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. आता शब्द बघा, तौलनिक विश्लेषण म्हणजे तुलनात्मक काय आहे, अभ्यास आहे आणि तौलनिक विश्लेषण आहे. याच्या आधारे काय केलं जातं, दस्तऐवजातील माहिती जी आहे त्या माहितीची विश्वासार्हता पडताळणी करू शकतात. मग ऐतिहासिक जे दस्तऐवज आहे, इतिहासतज्ञ जे आहेत ते इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. मग कोण करू शकतं? इतिहासतज्ञ. काय करू शकतं? ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील जी माहिती आहे ती खरी आहे का याची पडताळणी इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भामध्ये करू शकतात. आता इतिहास संशोधन पद्धती जी आहे तर इतिहास संशोधन पद्धती कोणती आहे किंवा इतिहासाची मांडणी नेमकी कशी आहे, तर उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे, ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे आणि त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे. नंबर 3 की विशिष्ट ऐतिहासिक घटनांचा उपलब्ध माहितीचे स्थल कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेतले. उपलब्ध ऐतिहासिक त्याच्यानंतर ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, संभाव्य परिकल्पना मांडणे आणि इतिहास साधनांचे चिकित्सात्मक संशोधन करणे. आता या सर्व गोष्टी
इतिहास संशोधन पद्धती कशी असते बघा, की संभाव्य परिकल्पना मांडणे. परिकल्पना म्हणजे काय? गृहीतक. संभाव्य म्हणजे काय? की ज्याचं उत्तर आपल्याला माहिती नसतं असं. मग ते होय पण असू शकतं किंवा नाही पण असू शकतं. मग संभाव्य परिकल्पना मांडणे म्हणजे काय? की उदाहरणार्थ इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाच्या जाणीव जागृतीचा चिकित्सात्मक अभ्यास करणे. आता मला पाहायचं आहे की इयत्ता 10वीतले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये इतिहास विषयाची आवड किती आहे किंवा रुची किती आहे, अभिवृत्ती कशी आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. मग हे जाणून घेण्यासाठी मला काय करावं लागेल? तर इतिहासाच्या साधनांचे चिकित्सात्मक संशोधन करावे लागेल. मग इतिहासाची साधनं जे आहेत त्या साधनांच्या आधारे मला चिकित्सक संशोधन करावे लागेल. म्हणजे हे खरं आहे की खोटं आहे हे मला पडताळून पाहायचं असेल तर मला काय लागेल की उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. याच्यातून उपलब्ध माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांना कितपत आहे, इतिहासाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये किती जाणीव आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहिती आहेत ते मला आधी माहितीच्या संदर्भ तपासणीमधून कळेल. ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे आणि तौलनिक विश्लेषण करणे. याच्यामध्ये ऐतिहासिक माहिती जी आहे तिचं संकलन केलं जाईल. की उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना 10वीच्या विद्यार्थ्यांना इतिहासामध्ये एक पूर्व चाचणी आणि एक पश्चात चाचणी अशी चाचणी दिली जाईल. मला काय पाहायचं आहे? माझ्या संशोधनाची संभाव्य परिकल्पना काय आहे? की इतिहास विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या जाणीव जागृतीचा चिकित्सात्मक अभ्यास करणे. की विद्यार्थ्यांना इतिहासाबद्दल किती आवड आहे, विद्यार्थ्यांमध्ये किती अभिवृत्ती आहे, विद्यार्थ्यांमध्ये किती आवड आहे किंवा नावड आहे हे मला तपासायचे. याच्यासाठी मला काय करावं लागेल? ते काहीतरी साधन लागेल आणि हे साधन म्हणजे काय? प्रश्नावली. मग ही प्रश्नावली मी पश्चात आणि पूर्व की आधी विद्यार्थ्यांना इतिहासाबद्दल काय काय माहिती आहे हे त्यांच्याकडून जाणून घ्यावं लागेल. आणि त्या जाणून घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीची कमतरता आहे याच्यासाठी मला पश्चात चाचणी द्यावी लागेल. आणि याच्या आधारे काय केलं जाईल? तौलनिक विश्लेषण केले जाईल. आणि नंतरची स्टेप आहे किंवा पायरी आहे की विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे सलाखानात्मक संदर्भ आणि ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचं काय करून घ्यावं लागेल? आकलन करून घ्यावे लागेल. आणि जी मी पूर्व चाचणी दिली आणि जी पश्चात चाचणी दिली आहे याचा तौलनिक निष्कर्ष काढावा लागेल आणि त्याच्या आधारे मला विश्लेषण करावे लागेल. आणि विश्लेषण केल्यानंतर मला निष्कर्ष काढावा लागेल की इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाबद्दल जाणीव जी आहे ती किती आहे किंवा अभिवृत्ती जी आहे ती मला मोजायची. आवड आणि निवड विद्यार्थ्यांची मोजायची की कितपत त्यांना इतिहास विषय आवडतो, कितपत आवडत नाही, आवडत असेल तर का आवडतो आणि आवडत नसेल तर का आवडत नाही, या दोन्ही कारणांची चिकित्सा करावी लागेल. आणि त्याच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये किती जाणीव जागृती आहे याचं मूल्यमापन आपल्याला करता येईल. हे झालं इतिहास संशोधन पद्धती. इतिहासाचं मध्ये जर मला संशोधन करायचं झालं तर अशा पद्धतीने मी एक संशोधन करू शकते. विद्यार्थी मित्रांनो, याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओ लेसन मध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.